20 वर्षांची एकनिष्ठ सेवा, आता न्यायाची अपेक्षा. प्रतापराव चव्हाण यांची काँग्रेस नेत्यांकडे भावनिक मागणी. गेली 20 वर्षे काँग्रेस पक्षासाठी निस्वार्थपणे काम करत समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या कार्यकर्त्याला आता संधी मिळावी, अशी भावनिक मागणी काँग्रेसच्या सहकार सेलचे प्रमुख आणि कृष्णाई जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास जनतेच्या वेदना, प्रश्न आणि अपेक्षा महापालिकेत ठामपणे मांडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रतापराव चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाशी माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाते हे केवळ राजकीय नाही तर भावनिक आहे. गेली 2 दशके आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. 2 वेळा नगरसेवक पदासाठी इच्छुक होतो, मात्र पक्षाच्या आदेशाला मान देत मागेही सरकलो. आजही पक्षाने संधी दिल्यास त्याचे सोने करू. समाजसेवा हीच आपली खरी ओळख मानत चव्हाण यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. एकनिष्ठ सच्चा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लहान मुलांसाठी सांगलीत खेळणी बसवणे, कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांना महाप्रसाद वाटप, रक्तदान शिबिरांचे आयोजन, महापुराच्या काळात पूरग्रस्तांना मदतीचा हात देत जीवनावश्यक साहित्य वाटप, तसेच सावली बेघर परिसरातील नागरिकांना रेनकोट वाटप, अशा अनेक उपक्रमात त्यांनी पुढाकार घेतला. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी शासकीय रुग्णालयातील रुग्णांना जेवणाची व्यवस्था केली, सॅनिटायझर आणि गणवेश वाटप केले, तसेच भगिनी निवेदिता संस्थेच्या माध्यमातून लेख वाचवा अभियानासारखे समाजजागृतीचे उपक्रमही राबवले. आपले वडील विलासराव चव्हाण हे देखील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आपणही पक्षासाठी आणि समाजासाठी झटत आहोत. पक्षाने एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून मला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास सामान्य माणसाच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी मी आयुष्यभर झटत राहीन, अशी भावनिक साद प्रतापराव चव्हाण यांनी घातली. ही मागणी त्यांनी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.